अध्याय 4. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्याया माझे उत्तम मलमासासी पुरुषोत्तम नाम कैसे लाभले ते अनुपम कथानक कथियेले. आता पुढे कथा सुरस श्रोती श्रवणा द्यावे मानस. श्रीकृष्ण म्हणे धर्मरायास पूर्वे इतिहास सांगतो. अरे ही पांचाली पत्नी तुमची पूर्वजन्मा माझी साची. मेधावी नामक ब्राह्मणाची सुंदर कन्या जाहली. ती चंद्रकले ऐसी वाढता 10 वर्षाची झाली तत्वता. सिंहकटी परमशोभिता शशिवंदना हरिणाक्षी. लावण्याची केवळ खाणी वाटे रंभाच आली मेदिनी. पित्यासी ती एकलीस म्हणून अत्यंतची प्रिय असे. पूर्वी तियेच्या बाळांतपणात माता पावली स्वर्गाप्रत. तैपासून पित्याने सतत पोषण केले तियेचे. तेणे योगे तिये वाचून मेधावीस न पडेचे न पुत्राप्रमाणे रात्रंदिन प्रेमे लालन करीतसे. ती साहित्यशास्त्री झाली कुशळ. नीतिशास्त्र जाणे सकळ. चातुर्व्याधी गुण विपुल. वित्तीज माझी प्रबसेनिले. असो ऐसी ती विप्रकन्या. झाली सुकळ सद्गुण मान्या. तियेच्या परमसख्या अन्या राहत होत्या शेजारी. त्या पती पुत्रादिकांसहित सुख भोगीत अहोरात्र. ते पाहून तियेचे मनात इच्छा तदर्थ उद्भवली. मग अंतरी तर्क करी मी कै होईन यांचे परी. गुणसभाग्य निधी सत्वरी पती कैसा मिळेल. परमसुखद ऐसे सुत मज कैसे होतील प्राप्त. मी दुर्भागिणी असे खचित. इच्छा व्यर्थ सकळही. आहा मी आता काय करू. कोणा देवाचे धरुपाय की कोण सेवू ऋषीवर्य की कोणी तीर्था आश्रयू. मज नाही काही सुचत. माझे भाग्य निजले खचित. पिता तोही असोनी पंडित. मूर्ख झाला मदभाग्ये. विवाह काळ गेला होऊन तरी माझे न केले लग्न. सखियात मी मुख्य असोन कुमारी दुःख भोगीत आहे. ह्या माझ्या सख्या समस्त सुख भोगिती दिवस रात. मज तो पतीचेही यथार्थ सुख काही मिळेना. आहा मनमाता भाग्यवती पूर्वीच गेली स्वर्गाप्रती. दुःख भोगावया निवृत्ती मज कैसे ठेविले. ऐशी ती विप्रकन्या सतत चिंता नळे तळमळत. व्यर्थ झाले मनोरथ शोकार्णव उचंबळला. तियेचा पती मेधावीही कन्यादान करण्याविषयी सदा फिरत भूतला ठाई. योग्य वर शोधितसे परी तैसा मिळेना कोण. ठाईची इच्छा गेली मरून. चित्ती भडकला चिंताग्न. दुःख दारुण सोसवेना. म्हणे कन्येचे काय हे देव. त्याहुनी माझे अभिनव. आता न सुचे काही उपाव. कोण की देव उपासावा. ऐसा विचार करीत वहिला. आपल्या गृहासन्निध आला. तो दैवाचा पडला घाला. अंगी भरला काळताप. खदिरांगा परी दारुण. ज्वाळा चालल्या देहातून. जळू लागले दोन्ही नयन. कपाळ शूळ उद्भवला. फुटू लागले अंग सकळ. श्वासोच्छ्वास चालले विपुल. हातपाय पडले विकळ. पुढे पाहुल उचलेना. मदिरा मत्ता ऐसा पडत. संकटे पुढे जाय चालत. मूर्छा येऊनी आरंभळत. धरणीवरी पडेला. पडता पडता कन्ये लागून. ओरडला बाळे धाव म्हणून. तो पितृशब्द पडता करणी. कन्या मनी घाबरली. जिथे पडला होता तात तिथे वेगी आली धावत. तव ते मेधावी अत्यंत मरणोन्मुख जाहला. कंपे व्यापले सर्व शरीर. मस्तकी सुटला धर्मपार. हातपाय पडले गार. नेत्र बुबुळे परतली. हो पाहे प्राणोत्क्रमण. तव झाले भगवत स्मरण. पूर्वी गाहर धर्माचरण उत्तम केले तयाने. तेने तयाची अंतकाळी प्रपंचीची वासना गेली. भगवत मूर्ती घन सावळी यथास्थित ध्यावूनिया. म्हणे हे श्रीकृष्ण गोविंदा पुरुषोत्तमा आनंद कंदा. सत्वर धाव धाव मुकुंदा. आता आपदा न करावी तू दीनानाथ मी दीन. तव चरणी असे लीन. तरी मज ह्या भवाब्दीतून उद्भरुनिया रक्षावे. तुझ वाचूनी त्रिभुवनी आता रक्षिता नाहीच कोणी. ऐसे बोलता मेधावी मुनी प्राण सोडिता जाहला. तो धावले विष्णुदूत तदात्मा घातिला विमानात. वैकुंठी नेऊनिया अखंडतेत स्थापिला. तो गत प्राण झाला पिता. असे पाहुनी विप्रसुता हंबरडा फोडून हा आता म्हणून रडू लागली. अंकी घेतली पित्याचे प्रेत. आक्रोश विलाप करी बहुत. म्हणे दयाळा तू माझा तात. अजी मज का उबगलासी. मजवरी तुझी किती प्रीती. न विसंबिती दीन रात्री. आता कोणाचे अंकावरुती ठेवून मज गेलास मी पोरी पोरगी
की पितृहीन माझे करी कोण रक्षण, स्वसा बंधुकी आप्तजन कोणीच नाही मज लागी. महातपस्विनी होती माता, ती तो पूर्वीच गेली ताता. आता भोजनाच्छादन चिंता माझी कोण करील, हा तुझा आश्रम सगळा अरण्य ऐसा निर्जन झाला. आता ह्यात मी तव बाळा कैशी राहू एकली, तुझवी न मी झाले दीन. पुढे उपयोग काय वाचून, खचित खचित देते प्राण. दुःख दारुण कंठवेना, तू कन्या वत्सल असोनी पिता. विवाहा विधी न करिता, मज एकली टाकून ताता. कुठे आता गेलासी, मी तो केवळ अज्ञान बाळी. काही आगळी असेल केली, म्हणून काय की यावेळी टाकूनिया गेलास. तरी ऐसे न करी बापा, टाकून देई सर्व कोपा. बाळका लागी करोनी कृपा, सत्वर येई परतोनी. आता सोडून देई मौन, अमृता ऐसे बोले वचन. बहुत वेळा झाला निजोन, उठ उठ सत्वरी ऐसे बोलून या कुमारी. वारंवार विलाप करी, रडता रडता अश्रुधारी सर्वांग भिजले तियेचे. ऐशा परी बहुवेळ गेला, तरी तो तैसाचे ऐसे पडला. ऐसे पाहून ती विप्रबाळा बहु दुःखार्थ झाली. कुररी ऐसी दीर्घस्वरे रडू लागली एकसरे. ते कोणी वनस्त सारे, विप्र रे रे बोलोनिया. म्हणती की ते अति करुण, आज ह्या वनी रडती कोण. मग सगळे स्तब्ध राहून स्पष्ट शब्द ऐकिला, ते ही मेधावीची बाळा रडते ऐसा निश्चय केला. हा हा विप्रो म्हणून विप्रांचा मेळा धावीन नेला. तत्काळ विप्रकन्या होती रडत, ते पावले ते समस्त तो तियेचा आणखी प्रेत. मेधावीचे देखले तेने दुःखे ते ब्राह्मण करीते झाले बहुरोदन. मग कन्येच्या अंकावरून प्रेत काढून घेतले, तैती अंत्यतची झाली कष्टी. तियेसी कथिला वेदांत गोष्टी, प्रेत उचलोनी उठाउठी स्मशाना जाते झाले. शिवा सानिध्य यथा विधान, प्रेतासे दिला मंत्राग्न. नदी माझी स्नान करून तिलांजली दिधले, परत आले विप्राश्रमासी. आश्वासिले त्या कन्येसी, तदनंतर स्वगृहासी सर्वही जाते झाले. मग विप्रात्मजा तरी करी काय, अंतरा माझी धरिले धैर्य. यथाशक्ती करूनी व्यय, उत्तर कार्य सारेले. 13 दिवस झाले पूर्ण, तात गृहीच वसे आपण. पितृवियोग दुःख दारुण, ते लागून सोसविना. जीवन विना मासोळी, तैसी रात्रंदिन तळमळी. हा हा दैवा म्हणून कपाळी, बैसे हात लावून या. वारंवार स्मरून पित्यासी, रडत राहे उसका बुक्सी. निद्रा नाही कदा तियेसी, शोक निमग्न सर्वदा. ऐसा लोटता भूतकाळ, एके दिनी त्या शून्य गृहात. दुःखे टपटपा अश्रू गाळीत, चिंताक्रांत बैसली असे. तो दैवयोगे तयस्थानी, स्वेच्छे पातला दुर्वास मुनी. जो केवळ कोपाची खाणी, की शूल पाणी दुसरा. मध्यानीचा सहस्त्रकर, तैसे जयाचे तेज प्रकर. माथा पिंगट जटांचा भार, धरला असे जयाने. वीरंचादी देव समस्त, जयाचे स्वभावा सदा भीत. शापानुग्रहा लागी समर्थ, ज्यास मधुजा नसेची. रायात्व मातेने बाळपणे उत्तम सेवा केली, म्हणून ते लागी त्रिदशाकर्षिणी विद्या दिधली दयाने. मी देवांचाही देव असून, मज रुक्मिणी सह वर्तमान. अश्वांपरी रथासी झुंपून, रथी आपण जाहला. मग आम्ही दंपती उभयता, मार्गे रथ ओढीत नेता. सुकुमार माझी रुक्मिणी कांता, तुषाक्रांत दाहली. सुकला कंठ वाळला ओठ, रथ ओढावया न चालले नेट. तेव्हा तिने ते आपुले कष्ट हळूच मज सांगितले. तेने मजला दया आली, जाता जाता भूमी दाबिली. पाताळीची गंगा काढली, धार उडाले वेगाने. ते रुक्मिणीच्या मुखात जाताची तृषा झाली शांत. माझे कृत्य पाहुनी समस्त मुनी अत्यंत कोपला. मज म्हणे रे चक्रपाणी, ही रुक्मिणी तुझी पट्टराणी. अति आवडती आहे म्हणून ऐसे हे कृत्य केलेसी. स्वप्रियेच्या प्रेमाकरता माझी मर्यादा न धरता, पाताळीची आणून सरिता. प्रियसी जळ पाजलेस तू, आपला पराक्रम दावाया हे केलेस कर्म. तरी याचे फळ अधम देतो घेई समग्र. तुम्हा दाम्पत्याचा घोर वियोग होईल खरोखर. ऐसा आम्हा शाप दुर्धर दिधला असे जयाने. तो दुर्वास महर्षी येता, मेधावीच्या गृहासी. तया पाहुनी विप्रकन्येसी परमानंद झाला. सर्व ही शोक टाकून धरिये वंदिले मुनीचे चरण. आसन पाद्यादी समर्पून पूजन केले यथाविधी. कंदमूल फलाधिक वन्य वस्तू अर्पिला अनेक. मग ऋषीशी जोडून हस्तक विनये बोले ऐसे की, अहो महाभागा मुनिवरा, अत्री गोत्र दिवाकरा. अजित्या दुर्भागिणीचे घरा.
कोठून येणे झाले आजी माझा भाग्योदय झाला यात नाही संशय ना, तरीही आपले पाय कोठून मज दिसले पे, अथवा माझ्या पितृपुण्याने प्रेरिले असेल या कारणे मत कल्याणार्थ आपले येणे झाले असे साचार. भवादृशांचे पादरज मम शरीरा लागले आज, आणि जे काय हे दर्शन सहज मज लागी लाभले येणे. माझे व्रतदानाधिक कर्मे सफळ झाली सकळीक, आणि ह्या जन्माचे सार्थक आजी झाले अनिशे. ऐसे बोलून विप्रनंदिनी तटस्थ राहिली करजोडूनी, मग हास्या मुख दुर्वास मुनी ते लागुनी बोलत म्हणे. गे सुगुणी द्विजबाळे तुवा सर्वोत्तमाचरिले, पितियाचे कुळ उद्धरिले यात संशय नसेचे. मेधावी ऋषीची तपश्चर्या अनुपमासे म्हणून या, तियेचे फळ तू सुशिला तनिया झालीसे हेची असे पे. कैलासाहुनी येत सता जाणली तुझी धर्मशीलता, म्हणून मार्गे जाता जाता तवा श्रमा घापातलो. तुवा केले माझे पूजन ऐसे येणे पावलो समाधान. बाळे तू पितृकुलमंडन गुणाधी निधान आहेस. आता जातो बद्रिकाश्रमासी, तेथे साक्षात नारायण ऋषी लोकहितार्थ हरनिशी उग्र तप करीत आहे. तयाचे करून या दर्शन स्वस्थाना जाईन निघून, सुविचारे शोक टाकून स्वस्थ राही सुशीले. ते कोणी प्रसूता म्हणे हो मुनिवरा समर्था, तुमचे दर्शन होताचे तत्वता. शोक नष्टला सर्व आणि मज सम्मानिले आपण, येणे होणार मम कल्याण परी जे सांप्रत महाविघ्न दावाग्नी ऐसे उदिलेसे. ते मज जाळीते सदाही, हे तू न जानसी की काही. तरी दयाळा यासमी कृपा करी सत्वर, सुविचारे पाहता जगात मज धरे दाता नाही दिसत. माता पिता बंधू की आप्ता नाहीच कोणी मज लागी. दुःख सागरी निमग्न ऐसी, पुढे जिवंत राहू कैसी. जिकडे पहावे तिकडे मजसी सर्व ओस दिसत आहे. तरी दयाळा कृपा कर माझे दुःख निरसी सत्वर. पाणी ग्रहणार्थ कोणीही वर इच्छित नाही मज लागी. यापुढे मी होईन वृषली ऐसी चिंता मज उद्भवली. तेने समूळ निद्रा नेली, गोड न लागे भोजन. यास्तव आता देणार प्राण, हा मम निश्चय झाला जाण. असे बोलून ती कन्या दीन उगाच राहती दाहली. इति श्री अधिक मास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रुते एकोरेत चतुरोध्याय मधुर हा इति चतुर्थोध्याय. प्रिय भक्तांनो, दररोज पुरुषोत्तम महात्म्याचे एक अध्याय पारायण आपल्या व्यंकटेश ज्योतिष परिवारात होत राहणार आहे. अधिक मासामध्ये हे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पारायणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते. अधिक मासात श्रद्धेने केलेले पारायण जीवनात सुख समाधान, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती देणारे ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी या भक्तिमय उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ, उपाय, व्रत, माहिती आणि धार्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य, पंचांग, धार्मिक उपाय तसेच माझ्या रोजच्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंक मिळेल. त्या संस्कारामध्ये मी रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, गणपती स्तोत्र यासारखी अनेक स्तोत्रे पूर्णपणे मोफत शिकवत असते. त्यामुळे भक्ती आणि संस्कार यांचा लाभ होण्यासाठी आजच माझ्या व्हॉट्सअप ग्रुप परिवारामध्ये सहभागी व्हा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर राहो. जय श्री हरी.